तू हे खरं बोलतोयस का स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचं नाव घेतोयस? नाही सर, खरंच मला तर फक्त एक प्यादा म्हणून वापरलो, पण या सगळ्याच्या मास्टर माइंड खरं तर कामिनी मॅडम आणि अनिका आहेत। मग कमळी तिकडे कसं काय चोरी करायला आली होती? मॅडम ती कमळी नव्हती हो, कमळीच्या गेटअप मध्ये अनिकाची मैत्रीण आली होती। जेव्हा कामिनी मॅडम आणि अनिका मला प्लॅन सांगायला आले होते तेव्हा तू सगळ्यात आधी पैशांची चोरी तू करायचीस। चोरी करताना समजा कॅमेऱ्यामध्ये पकडला गेला तर सरळ कमळीचं नाव सांगायचं। असं सांगायचं की तिनेच तुला हे करायला लावलं, कळलं? हे बघा, तुम्हाला दोघांनाही काहीच होणार नाही। आपल्याला त्या कमळीचा गेम पलटवायचा आहे। ती रेस्टिकेट झालीच पाहिजे, हे सगळं त्याच्याचसाठी। लक्षात आलंय? कारण या सगळ्याचं तुम्हाला मिळणार आहे, हो ना? कमळी तू? सर तुम्ही? हो, आम्हीच। लाज नाही वाटली तुला आदित्य? अरे 4 पैशासाठी हे सगळं करायला तयार झालास तू? अरे तुझ्यासारख्या लोकांमुळे ना कमळीसारख्या चांगल्या माणसांचं काय नुकसान होत आलंय। सर, याला असं बोलून काय बी अक्कल येणार नाही। यो जे जे काही बोललाय की नाही समजा मी रेकॉर्ड केले। याला सरळ आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया, तेव्हाच याची अक्कल ठिकाणावर येईल। हे सगळं करूच का निंगे, पण ह्याला असा सोडायचा नाही। मी तर याला ठोकणारच आहे। काय रे, लाज नाही वाटली तुला? तुझ्यामुळे माझ्या बहिणीची एवढी बदनामी झाली, लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? बंड्या थांब जरा, थांब। नाही ऋषी भाऊ, मी ह्याला असं नाही सोडणार। तुझ्या तर लाज नाही वाटत तुला? बंड्या ग बस। हे बघ, खरं तर मला बी लय राग आला याचा। या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय का? अनिकावर एवढा विश्वास ठेवलेला ग मी, आणि तिनं काय केलं? तिने हे नाटक करायला नको होतं। तिनं फसवलंय आपल्याला। वय खरं यो बी तिच्या एवढाच गुन्हेगार आहे। याला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच लागते। नाही निंगे थांब, त्याला आपण पोलिसात दिले तर आपल्याच कॉलेजचं नाव बदनाम होणार आहे। ए आदित्य, तू माझी बदनामी केलीस ना हो? आता बघ, कॉलेजमधनं तुला बाहेर काढून टाकतोय की नाही। कमळी प्लीज मला माफ कर का, माझी चुकी झाली। माझ्या आयुष्यभरचं नुकसान होईल का? कमळी प्लीज, माझ्या घरच्यांना पण खूप वाईट वाटेल। तुझी माफी मागतो, प्लीज मला माफ कर कमळी। चुकीला शिक्षा ही मिळणारच, नाही तर चूक करणाऱ्याला सगळं सोपं वाटायला लागतं। तो समोरच्याला ग्रांटेड धरतो आणि समोरच्याचा चांगुलपणा वीकनेस समजतो। खरं तुझ्या चुकीची शिक्षा तर तुला मिळणारच आहे। तुला जर तुझ्या शिक्षेसाठी सूट पाहिजे असेल तर आमची मदत करायला लागेल तुला। काय करावं लागेल मला?